नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. महाराष्ट्र गटक सेवा परीक्षेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या जाहिरातीमध्ये एक नवीन शुद्धीपत्रक आत्ता नुकतंच आयोगाने प्रसिद्ध केलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकामध्ये आपण पाहू शकतो की महसूल व वन विभाग, त्याचबरोबर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, कृषी व पदुम विभाग, निरीक्षक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महसूल व वन विभाग या सर्व विभागांच्या ज्या रिक्त पदं आहेत ही रिक्त पदं यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की महसूल व वन विभागाची ज्या जाहिरातीची आपले सर्व विद्यार्थी अतिशय आतुरतेने वाट पाहत होते, ती ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी भरतीची जी पदं आहेत, ही पदं महाराष्ट्र गटक सेवा 2026च्या परीक्षेमध्ये ॲड करण्यात आलेली आहेत आणि ही एकूण 1539 पदं आहेत. महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी गेली अनेक वर्ष या परीक्षेची तयारी करत आहेत आणि अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अशी अपडेट आहे. त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई या ठिकाणी वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क यांची 11 पदं आहेत. सहाय्यक अधीक्षक गट क 11 पदं आहेत. कृषी व पदुम विभागामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 पदं आहेत. पण यासाठी तुम्हाला BFC म्हणजेच बॅचलर ऑफ फिशरी सायन्सची पदवी असणं गरजेचं आहे आणि ती द्वितीय श्रेणीतली पदवी असणं गरजेचं आहे. वरील तीनही पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतली पदवी चालणार आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि आदिवासी विकास विभाग व महसूल वन विभाग यांची क्लर्कची पदं जी आहेत ही पदं जाहीर झालेली आहेत. ती अनुक्रमे 230, 155, 69 अशी 480 पदं आहेत. त्यानंतर महसूल व वन विभागामध्ये लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागाची 339 पदं अशी 3088 पदं ॲड झालेली आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूर्वीची पदं जी होती ही 2619 होती, नवीन पदं 3088 झालेली आहेत आणि त्यामुळे एकूण जाहिरात जी आहे ही 5707 पदांची आहे. MPSCची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. खूप मोठी सुवर्णसंधी आहे. यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की याचे जे अर्ज आहेत, हा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे हा 5 ऑगस्ट 2026 आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज सादर केले नाहीत किंवा जे विद्यार्थी तलाठीसारख्या परीक्षेची वाट पाहत होते आणि अद्याप अर्ज सादर केले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी तत्काळ हे अर्ज सादर करावे. परीक्षा जी आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने OMR शीटवर घेतली जाणार आहे. हे सुद्धा शासनाने अगोदरच जाहीर केलेलं आहे. ह्या पदांचा पुन्हा एकदा आढावा घ्या. महसूल व वन विभागामध्ये तलाठी पदाची जी पदं आहेत ही 1439 पदं आहेत. तलाठी पदाची जी पदं आहेत ही 1539 पदं आहेत तलाठी पदासाठी. त्याच्यानंतर पुढे लिपिक टंकलेखकची 1274 पदं आहेत. मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याची 245 पदं आहेत. अशी वेगवेगळ्या विभागांची पदं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. ग्राहक तक्रार निवारण विभागाचे आहेत, आदिवासी विभागाचे आहेत, नोंदणी व मुद्रांक विभागाचे आहेत. तर ही सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट आहे. जे विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करत आहेत, सर्व विद्यार्थी मित्रांनी खूप योग्य नियोजन करून या परीक्षेची तयारी सुरू करणं गरजेचं आहे. ओमकार अकॅडमीच्या वतीनं या परीक्षेच्या ऑफलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. नवीन बॅचेस आपल्या ज्या आहेत या नवीन बॅचेस आपल्या 1 ऑगस्टपासून परत नवीन बॅचेससाठी, म्हणजे आपल्या पहिल्या 2 बॅचेस ऑलरेडी फुल आहेत. तिसऱ्या बॅचेससाठी आता आपण 1 ऑगस्टपासून सुरू करत आहोत. त्याचीसुद्धा प्रवेश प्रक्रिया चालू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षेसाठी ओमकार अकॅडमीने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत. ह्या दोन्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जवळपास यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये आणि ऑफलाईन टेस्ट सिरीजमध्ये सुरुवातीला तुमचे घटकनिहाय असे पेपर घेतले जाणार आहेत. म्हणजेच अगदी इतिहास विषयाच्या प्रत्येक घटकावर, भूगोल विषयाच्या प्रत्येक घटकावर पेपर घेतले जाणार आहेत आणि या पेपरचं स्वरूप जे आहे हे PYQ प्लस MCQ असं असणार आहे. PYQ प्लस MCQ म्हणजे जर समजा इतिहास विषयाच्या पहिल्या घटकावर म्हणजेच युरोपीय सत्तांचा भारतात प्रवेश
याच्यावर समजा अगोदरच्या PYQजमध्ये 50 प्रश्न आहेत, तर त्याच अनुषंगाने संभाव्य 50 प्रश्न, म्हणजे केवळ PYQचा अभ्यास नव्हे, तर साहजिकच आपल्याला PYQ हे महत्त्वाचे आहेत, पण प्रत्येक वेळेला आपण पाहतो की 100% PYQ रिफ्लेक्ट होत नाहीत, तर त्याच्यामधून काही नवीन प्रश्न तयार होतात. त्यामुळे PYQचे समजा 50% प्रश्न आणि त्याचवर आधारित 50% प्रश्न असे टॉपिक निहाय प्रत्येक टॉपिकवर किमान 50 गुणांचा, काही टॉपिक्सवर अगदी 200 ते 300 गुणांच्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध असतील. अशा एकूण सर्व टेस्टमधून जर आपण विचार केला तर 15 ते 20,000 प्रश्नांची तयारी होईल. त्याच्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुमच्या 20 टेस्ट घेतल्या जातील. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे ह्या 20 टेस्ट घेतल्या जातील आणि त्यासुद्धा PYQ प्लस MCQ बेस अशा असतील. म्हणजेच जर आपण विचार केला तर जवळपास 25,000 प्रश्नांची तयारी या टेस्ट सिरीजमधून होणार आहे आणि ह्या ऑनलाईन टेस्ट सिरीजची किंमत फक्त 999 रुपये आहे. अर्थात 2,000 रुपये ती किंमत आहे. 1 ऑगस्टपर्यंत हीच तुम्हाला सूट असणार आहे. 999 रुपये टेस्ट सिरीजची किंमत आहे. पण जर तुम्ही ह्या टेस्ट सिरीजचा वापर केलात, ऑनलाईन स्वरूपात आणि ऑफलाईन स्वरूपात दोन्ही स्वरूपात आहे. ऑफलाईनची टेस्ट सिरीजची फीस जी आहे याच्यामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जे पेपर आहेत हे ऑफलाईन स्वरूपामध्ये होतील, जे 20 पेपर आहेत हे ऑफलाईन स्वरूपामध्ये होतील आणि टॉपिक वाईज पेपर जे आहेत हे तुम्हाला PDF स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. तर ती टेस्ट सिरीजसुद्धा आपली सुरू झालेली आहे. जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी टेस्ट सिरीजचा, त्याचबरोबर याचे ऑफलाईन बॅचेस आपल्या सुरू आहेत की ज्याचं पहिलं टार्गेट ही आपली पूर्वपरीक्षा असणार आहे आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असणार आहे. ह्या दोन्ही परीक्षांची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल. 1 वर्ष जर तुम्ही साधारणपणे आपण पाहू शकतो की पूर्व आणि मुख्य ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साधारणपणे 1 वर्ष लागेल आणि या 1 वर्षाच्या आत तुम्हाला शासकीय नोकरी लागलेली असेल जर तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा आहे, जर तुम्हाला अभ्यासासंबंधी योग्य मार्गदर्शन आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण MPSC ग्रुप C मेंटॉर बॅचसुद्धा सुरू करत आहोत. या मेंटॉर बॅचमध्ये तुम्हाला 1 ऑगस्टपासून पूर्वपरीक्षेपर्यंत म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत रोजचं तुमचं नियोजन काय असेल, रोज तुम्ही कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कोणते सोडवले पाहिजेत याच्याबद्दल अगदी पूर्ण तुम्हाला त्याचं प्लॅनिंग तयार करून दिलं जाईल आणि पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला 100% यश मिळावं अशा पद्धतीने तयार करून दिली जाईल. प्रत्येक घटकामधले महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. त्याचबरोबर आत्ताच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड जे टॉपिक आहेत त्यामधले करंट अफेअर्सचे टॉपिक कोणते महत्त्वाचे आहेत, ते GS मधल्या कोणत्या घटकाशी कोरिलेट करतात, कोणत्या घटकावर त्यामुळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याच्याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मेंटॉर बॅचमध्ये MPSC ग्रुप C मेंटॉर बॅचमध्ये केलं जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि ह्या 1 वर्षाच्या आत शासकीय नोकरी प्राप्त करायची आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांनी ओमकार करिअर अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर आजच फोन करा आणि तयारीला लागा. वेळ आपल्याजवळ कमी आहे. या वेळेचं जर योग्य नियोजन केलं तर हीच वेळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ घेऊन येईल हे मात्र नक्की. तुमच्याजवळ असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करा, त्या वेळेचं योग्य नियोजन करा. जर समजा तुमच्या कृतीला योग्य अशा ध्येयाची जोड असेल आणि त्याचा योग्य असा मार्ग तुम्ही निश्चित केला तर 100% तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. त्या योग्य मार्गाने घेऊन जाण्याचं काम ही ओमकार करिअर अकॅडमी नक्की करेल असं मी तुम्हाला आश्वासित करतो. MPSC ग्रुप C परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार करिअर अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.